तो बाबा माझ्या डोळ्यासमोर हे लोक गेलेले मी पाहिले। मी मरणाला घाबरत नाही। मी खाली पडल्याच्या नंतर या जयद्रथाने माझ्या छातीत लात मारली आणि त्याचा मला अपमान वाटतोय। तो फक्त बदला फेडून घेण्यासाठी मला 3 तासाचं आयुष्य मागा। 3 तास फक्त माझं आयुष्य वाढून मागा, का तर जगाचा मालक तुमचा सखा आहे। जगाचा मालक तुमचा सखा आहे। किती सखा होता? अर्जुनावर वेळ आली की अर्जुनाच्या समोर उभा राहायचा। हरिपाठात रोज म्हणतो, हरिपाठातलं परमान द्या, मागे पुढे म्हणा म्हणा, बार 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 हरिपाठातलं परमान साधं दिलंय। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावया। मी जरा खाली बोलू का? मला कडक बोलण्याची सवय। मला खाली बी येता येते। मी कोण हे पट्टीत बोलतो, विठाल हा। मागे पुढे उभा राये सांभाळीत, आलिया आघात निवारावया। भगवान पाठीमागेही राहतो, प्रकाश भाऊ समोरही राहतो। पण समोर कधी असतो आणि पाठीमाग कधी असतो? ज्यावेळेला जीवावर वेळ येते, जीवावर बाजी येते, त्यावेळेला देव पुढे येत असतो। आणि लाज राखायची असते तर पाठीमागून येतो। जीव वाचवण्यासाठी देव पाठीमागून येऊ शकत नाही। जीव वाचवायचा असेल देव पाठीमागून येऊ शकत नाही, समोरून येतो। लाज राखायची तर समोरून येत नाही, पाठीमागून येतो। कल्पना ज्ञानेश्वरीतली ओवी बघा, ज्ञानेश्वरी काय बोलते? धौज स्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारते पण शारंग धरू अर्जुनेशी। अर्जुनाच्या जीवावर बाजू आली, देव अर्जुनाच्या समोर असायचा। आणि द्रौपदीची लाज आभरू जात होती, तर द्रौपदी लाज राखण्यासाठी पाठीमागून आला। म्हणून मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारावया। हो परमात्मा, म्हणून हा परमात्मा माझ्या बापाच्या फार जवळच आहे। बाबा माझ्यासाठी 3 तास आयुष्य वाढून मागाव, फक्त 3 तासात मी बदला घेईन। याचा कशाचा बदला? खाली पडल्यावर छातीत लात मारली, ते लात मारल्याचा बदला सुडू उगवायचा। म्हणून 3 तास आयुष्य मागतो। किती? रोज काय अडिओ किती आयुष्य मागितलं? वाढून मागायचंय फक्त 3 तास। देवानी माग तोंड कलवलं। अर्जुनाच्या लक्षात आलं माझं नाही कथात, पण द्रौपदीचं कधी मोडत नाही हात। द्रौपदे, माझ्या लेकरासाठी आज तुझ्या समोर भीक मागतो। तुझ्या भावाला माझ्या लेकरासाठी 3 तासाचा आयुष्य वाढून माग। द्रौपदीने विचार केला, त्या ठिकाणी द्रोणाचार्य, कृपाचार्य, शैल्य, भगदत्त, वीर कर्णासारखे त्या ठिकाणी लोक आहेत, मी कशी जाऊ त्या ठिकाणी? द्रौपदीने एक पत्र लिहिलं, ते पत्र पाठवलं। देवा, मी तुझ्याकडे आजपर्यंत कधी काही मागितलं नाही, इथून पुढे कधी काही मागणार नाही, फक्त माझ्या लेकराला 3 तासाचं आयुष्य वाढून दे। देवानं पत्र हातात घेतलं आणि देवाच्या डोळ्यातून पट पट अश्रूचे थेंब पडू लागले आणि लिहिलेली ओळ मात्र मोडून जाऊ लागले। ते अक्षर मोडून जाऊ लागले। का? मी जगाचा मालक असलो तरी आयुष्य संपल्या, मला काहीच करता येणार नाही। आयुष्याचा अंत आलिया जवळी, कोण तया वेळी सांभाळीत? देव असला तरी सांभाळू शकत नाही। म्हणून आमचे उत्तम दादा आपल्यातून गेले, या दुःखाला पाठीमागं टाकायचंय। आज वर्ष श्राद्ध का करायचंय? माझ्या माई बापानो, प्रत्येकाला जायचंय। उत्तम दादा गेले ही मोठी गोष्ट नाही। अरे ज्याचा इंद्रासारखा मित्र आहे, ज्याचा इंद्रासारखा मित्र आहे, जनकासारखा इवाई आहे आणि जगाच्या मालकासारखा रामासारखा पुत्र आहे, त्याला सुद्धा इथून जावं लागलं। म्हणून संत सांगतात, येथे येथे उरो नाही, येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर येथे उरो नाही आले अवतार। येथे नाही
उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किते येर ते पामर जीव किते येरते पामर जीवते येरते पामर जीवते बोल श्रीनाथ विठाला येथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती इथं रामासारख्याला थांबता आलं इथं कृष्णासारख्याला थांबता आलं नाही. प्रकट दादा कळेल ना कीर्तन रामाला तुम्ही पाहिलं नाही कृष्णाला तुम्ही पाहिलं नाही नाही पाहिलं सेवालाल महाराजाला इथं थांबता आलं त्यालाही पाहिलं नाही पण ज्याला पाहिले तुम्ही ते अवताराला आलेले संत तुमच्या डोळ्यासमोर ते सुद्धा कोणी इथं थांबले नाही म्हणून इथं कोणी थांबणार नाही. याला मृत्यूलोक म्हणतात. येथे उरो नाही आले अवतार अवतार नाही अवतारासारखे नाही थांबले तर अवतारल्याचं काय खरं विठाला म्हणून माझ्या माय बाप्पानो उत्तम दादा आपल्यातून गेले त्यांच्या पश्चात आज वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध का केलं पाहिजे काऊन केलं पाहिजे हो थोडस बघू वातावरण पावसाचं आहे तरी मला तरी वाटतंय कीर्तन होईपर्यंत पाऊस माझ्या माय बाप्पानो मनुष्य गेल्याच्या नंतर जीवात्मा जातो कुठं कुठं जातो हो जयसिंग बाबा माणसाचा हा देह त्याने ठेवले तर जातो कुठं जीवात्मा कल्पना मायो तुम्हाला आ कुठं जातो बोला जरा एखाद्यावर कळालं तर थोडंफार. आज रडण्याची वेळ नाही आज त्यांना मोक्ष देण्याची वेळ आहे. आपल्याला चांगला दिवस आहे आज मोक्षाला ते पोहोचायला लागलेले आहेत. हा जीवात्मा जातो कुठं कल्पना करा. देह ठेवल्याच्या नंतर तो जीव कुठंच जात नाही. ज्याला जीव तुम्ही म्हणता ना तो तुमच्याच भाषेत बोलावं लागेल मला. तो जीवात्मा कुठंच जात नाही. तो त्या प्रेतापाशीच बसून राहतो. जिथं घरात प्रेत बसवलेलं आहे ना वितळा लावलेलं ते रुपये चिटकेलेला त्याच्या जवळ जीवात्मा थांबतो. त्याला उचललं तिरडी तयार केली ताटी तयार केली की स्मशानापर्यंत तो सोबत येतो. जीव सोबत येतो. माडावर ठेवल्याच्या नंतर सरणावर ठेवल्याच्या नंतर त्याला पेटवल्याच्या नंतर लोक घराकडे निघाले की मग तरमळतो. सगळे माणसं घराकडे निघाले ते माणसाच्या मागं पळतो आणि पुन्हा पळू पळू शरणापस्तोर जातो का की माझं स्वतःचं देह पेटायला लागलेलं आहे. त्या प्रेतापस्तोर येतो आणि पुन्हा सगळे सोडून गेले म्हणून पुन्हा पळू पळू आपल्या मागं येतो. आपले सगळे नाते गोते असतात मुलगी असतं मुलगा असतं नातवं सुना ह्या सगळे काही नाते गोते सगळे असतात म्हणून जीव तिकडं गुंतला जातो. पुन्हा सगळ्यांच्या मागं पळत येतो आणि पुन्हा स्वतःचं प्रेत पेटायला पुन्हा स्मशानात जातो. त्या स्मशानामध्ये एक देव आहे. कोण आहे स्मशानात तो द्या परमाने एखादं परमान्या ना त्यागुनी कैलास सकळ संपत्ती त्यागुनी कैलास सकळ संपत्ती मशानासी वस्ती शंभो करी मशानासी वस्ती शंभो करी मशानाची
टाळी वाजा मर्दंग्यासाठी एकदा तुम्हाला ओढून न्यायला ते विठ्ठल विठ्ठल. त्या गुणी कैलास सकळ संपती मशानासी वस्ती शंभू करी. त्या समशानामध्ये एक देव राहतो, त्या देवाचं नाव आहे महादेव. कुठं राहतो? कुठं राहतो दादा? समशान म्हणजे कोणाचं घर? आपलं विठ्ठल नाही दादा खरं बोलले, पण हेच बोललं पाहिजे सत्य. आपलं घर कुठं आहे? हे वाटायला काय आता असंच झालं दादा. खरं आहे तुम्ही जे बोललात ते खरं आहे. मी एक औरंगाबादला जागा घेतली आणि तिथंच आमचे जावाई राहतात औरंगाबादलाच. त्याला कल्पना झाली म्हणे मामा तुम्ही जागा घेतली. म्हणलं हो घेतली असं वाटायला. जागा कुठं तुमची दाखवा बरं. म्हणलं ही घेतली जागा कोणाची काय? हे काळाचे धन कुबेर म्हणजे अवलाद, दुसरं काय? अवलादच खाणार आहे त्याला. हा मामा जागा दाखवाच. नाही जावाच्या हाताला धरलं वामन महाराज आणि फर वडी समशानात म्हणलं ही जागा आपली. प्रत्येकाची जागा आहे ती. कोणची जागा आहे आपली? समशानी खरी जागा आहे. आपल्याला तिथं जायचंय, प्रत्येकाला जायचंय. पण आपण विसरलो. आपण दोन गोष्टी विसरलोत. काय काय विसरलोत आपण? काय काय विसरलोत? काय म्हणली मथारी? मरायचं नाही म्हणली काय? तिथंच आहे का म्हणलं मथारी म्हणाली आपेशासारखं माय मरायचं काहून सांगायला? याच मरायचंच आहे. विठ्ठल त्याला विसरू नका. घरात पैसे कुठं ठेवले ते विसरलं तर चालेल. घरात सोनं पुरून कुठं ठेवलं ते विसरलं तर चालेल. ह्या दोन गोष्टी विसरू नका. कोणच्या? एक आपण देव विसरलोत आणि दुसरी गोष्ट स्वतःचं मरण विसरलोत. मरण विसरल्यामुळं आपण पाप करतोय की पुण्य करतोय? मरणामुळं हे घडतंय. पाप पुण्य कशामुळे घडतंय? नाही हो, तुमच्याकडून छोटं पाप होतंय. सांगू का जरासं? तुम्ही बोलल्याच म्हणून बोलतो. एकदा वामन बाबा मी घरी गेलो कथा करून आणि घरी गेल्यावर आमची म्हणली जेवायचं का? जेवून आली. म्हणलं जेवून आलो. मला वाटलं जेवायचं का? मी मनात म्हणलं 2 पोळ्या कमी झाल्या, आनंद झाला असं नाही. आणि जेवायचं काय कोण म्हणजे? म्हणलं काय झालं? काही चांगलं चुंगलं केलं तर काय? नाही हो म्हणे मी शेंगा आणल्या होत्या. शेंगा खाता का? कशाच्या? तुरीचा काळ होता, तुरीच्या शेंगा. न खाल काय झालं? शिजू घाल जराशा उकड, मीठ टाक आणि ते खवायला. मला तिनं एवढं बघून प्रकाश दादा एवढं बघून शेंगा उकडून ठेवल्या. मला उकडलेल्यात का म्हणे? हो. मला मीठ टाक खालीवरी करण आणून दे. आता लांबून परवा दिवसभर कथा लांबून परवाच गाडीला ड्रायव्हर नाही, स्वतःच गाडी चालवतो. गेलो जरा असा लेटलो आणि परात जवळ होती. त्या परातली शेंगा पाहिलो तर ते हाताला संध्याकाळचा टाइम होता, रात्रीचा टाइम. हाताला शेंगाची येईन, हाताला शेंगाची येईन. हात टाकला की पाला यायचा. मी उठून बसलो मी गादीवर. म्हणलं शेंगा कोणाची इथून आणल्या रे? ते म्हणली मोय आपली तूर मोडून पलटी, लोकाच्या कशाला शेंगा आण? म्हणलं आपली तूर वाकली खाली आहे, मलाही माहित आहे. मी शेताकडे गेलतो एका दिवशी, पण आपल्या शेतातल्या शेंगा नाही. ती म्हणली मोय आपल्याच शेतात कोणाच्या आहेत? मला राग कधीच येत नाही, पण त्या दिवशी आला जरासा. मी उठलो आणि कचकन बसलो आणि तिच्या डोक्यावर हात, तिचा हात धरला. म्हणलं ठेव माझ्या डोक्यावर हात. शेंगा आपल्या शेतातल्या आहेत का? ती म्हणली कस काय ओळखील? आपल्या शेतातल्या शेंगा असत्यात. माझ्या हाताला पट शेंगा आल्या, त्यात हाताला पाल आल्या म्हणजे आपल्या शेतातल्या शेंगा. खरं सांगा माय हो, तुम्ही खोटं बोलल्या तर तुमच्या डोक्यातल्या सगळे उवा मरते. तुम्हाला उवाची शपथ आहे. तुम्ही घरच्या शेंगा कशा तोडता? अशा. आणि लोकाच्या विठ्ठल हे केलेलं पाप तुम्हाला कधी विसरत नाही, तुम्ही त्याला विसरता.
म्हणून विसरल्यावर काय होतंय हो? काय होतं विसरल्यावर? आम्ही दोन गोष्टी विसरलो, देव विसरलो आणि स्वतःच मरण विसरलो. एक ध्यानात ठेवा, दुसऱ्याच्या पाट्यातल्या शेंगाच्या वरपीत असताना तुम्हाला ध्यान आलं ना, माय घरी जाऊस तर मेली तर शेंगा कोण खाईन? असं जर तुमच्या ध्यानात आलं तर तुम्ही लोकांच्या पाट्याला हात लावणार नाही, म्हणजे पाप होणार नाही. म्हणून विसरल्यामुळं झालं काय? विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. सांगायचं काय होतं? तो महादेव समशानावर बोलत होतो ना. समशान, सम म्हणजे सगळे, आणि सगळ्याची सारखी शान असते. त्या जागेचं नाव, गरीब असला तरी तेवढी शान, आणि आमदार खासदार असला तरी तेवढी शान. का आमदाराची वेगळी नाही, आमदाराची राखच होणार आहे, गरीबाची बी राखच होणार आहे. त्याचं नाव समशान. त्या समशानामध्ये देव राहतो आणि हा आत्मा तडपतो ना, इकडं पळ तिकडं पळतो. म्हणतो काहून धावायला रे? गेले का सगळे? हो म्हणे सगळे सोडून गेले. कोण कोण आलते? आता नाते होते, सगळेच आले होते. तुझ्यासाठी कोणी थांबलं का रे? ज्याला माझं माझं म्हणत होता त्याच्यासाठी कधी देवाला गेला नाही, कधी धर्माला गेला नाही, कधी पोथी नाही, कधी पंगत नाही, कधी शास्त्र नाही, कधी कीर्तन कथा नाही. ज्याच्यासाठी सगळं विसरलास ते कोणी थांबलं का तुझ्यासाठी? कोणी थांबलं नाही, सगळे गेले. कोण कोण आलते तर सांगू लागला. मी तुरटक सांगतो, वेळ कमी आहे आपल्याकडे. एक बाजू में हरियाली थी, एक बाजू में हरियाली थी, एक बाजू में शमशान था. एक बाजू में हरियाली थी, एक बाजू में शमशान था. जलाने वाले बहुत थे मगर जलने वाला अकेला था. जाळायला लय आले होते, जाळायला लय आले होते, पण जळायचं एकट्याला. म्हणून जाऊ दे जाऊ दे, मी आहे आणखी. तो आपल्या डोक्यावरून पाठवून हात फिरवतो. शंकर आपल्याला जवळ घेतो, कौरक घेतो. जोपर्यंत प्रेत चक पेटतय का तोपर्यंत प्रेत पेटल्यावर म्हणतो जाय आता. तो जीवात्मा पुन्हा तुमच्या घरी येतो, तुमच्या अंगणात 3 दिवस बसतो. 3 दिवस आत्मा कुठं जात नाही. आपण म्हणतो मेला आणि गेला. काही कबीर महाराजाचे दोहे कुठे वापरतात. कहता कबीरा सुन मेरे मुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. तो 3 दिवस तुमच्या अंगणात बसतो कौरक, सावडेपर्यंत. सावड्याला माणसं निघाले की संघच निघतो. ज्या ठिकाणी इसावा होता का, इसावा जिथं प्रेत टेकलं होतं पहिल्यांदा, ज्वारी सोलडी होती तिथं, ज्वारी गहू तांदूळ काय असतील, त्या इसाव्याला तिथं दिवा लावून पाणी सोडावं लागतं. का? त्या आत्म्याला 3ऱ्या दिवशी तहान लागते. तिथं पूजा करून पाणी सोडावं लागतं आणि तिथून तो जीवात्मा समशानापर्यंत येतो. सावडणं झालं, पूजा झाली की वाटलं लागतो. 10 दिवस पंचक्रोशीमध्ये राहतो. 3 10 13, 13व्या दिवशी 13वा करावा लागतो. 13वा झाला, 13व्या दिवशी त्या पिंडाला भूक लागते. आता बरेच लोक सुधारित लोक झाले, 13वी करणत, 14वी 15वी गंगापूजन नाव द्यायले. अरे 13 दिवसाला त्या पिंडाला भूक लागते. 13व्या दिवशी नैवेद्य दाखवलाच पाहिजे. तिथून त्याचा प्रवास सुरू होतो, गंगेपर्यंत जातो. 27 दिवस लागतात. त्या गंगा एक अशी आहे, तुम्ही ज्या गंगेत हाड टाकले, मुंडन केलंय ना, गंगेवर जातात लोक, अस्थि वाहला, त्या गंगेत तुम्ही जाता, या गंगेला. पण ती गंगा अशी आहे, त्या गंगेचं नाव आहे वैतरणी नावाची गंगा आहे. तिथपर्यंत जायला 27 दिवस लागतात. 13 आणि 27 40, 1 दिवसाचा त्या मुक्काम असतो. त्या गंगेच्या काठावर एक पांढरी गाय आहे. ती गंगा कशी आहे ध्यानात ठेवा. 28 प्रकारचं नरक आहे. 28 प्रकारचं नरक, 28 प्रकारचा रस पिळून काढलाय. 28 प्रकारच्या नरकाचा रस पिळून काढलाय आणि त्या रसाची नदी बनवली. त्या नदीचं नाव आहे वैतरणी. तुमच्या जीवनात जर गायीचं पुण्य असन, कोणाला तुम्ही गाय दान दिली असन किंवा गायीला चारा दान दिला असन, किंवा तुम्हाला गाय तर घडणार नाही माय हो, गायीला चारा घडणार नाही. दररोज स्वयंपाक करता पहिला घास जर गायीसाठी तुमचा निघत असेल तर त्या काठावर पांढरी गाय कामधेनू, ती तुम्हाला त्या गंगेतून पलीकडे सुरक्षित नेते. आणि तुम्ही जर ते पुण्य तुमच्या खात्यावर नसेल तर त्या पाण्यात बुचकाळ्या देत, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात आपल्या, 3 दिवस 3 रात्री 3 दिवस 3 रात्र 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 3
गुचक्या खात खात ते तोंडात पाणी जात आहे. पाणी कसं ध्यानात आहे ना, 28 प्रकारच्या नरकाचा रस आहे तो तोंडात जातो. हे जर तुम्हाला तोंडात पाणी जाऊ द्यायचं नसेल तर गाय दान करा. गाय दान होत नसेल गायला चारा दान करा. गायला चारा दान होत नसेल तर जो स्वयंपाक करताचा पहिला घास पहिला नैवेद्य गायीला द्या. ती गाय तुम्हाला पलीकडच्या काठाला नेते. आणि ज्याच्या संचितावर हे पुण्य नाही तर त्या बुचक्यात येत जावं लागतं. तिथून जायला 60 दिवस लागतात. मागचे 40 आणि 60 100 दिवस झाले. तिथून पुढा हिसाब घेतो. ती यायला 3 लोक येतात. तो विचारतो भजन केलं तुला या लोकात पाठवलं होतं. देहे दिला देवे भजना गोमटा केलं का भजन नाही. तो विचारतो काय विसरलास. या सगळ्या विषयामध्ये विसरलो. विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड ये मदंड. पुढे अवघड ये मदंड. पुढे अवघड ये मदंड. पुढे अवघड ये मदंड. पुढे मंडपाखाली पाणी लागणार नाही. एक समोर या. ईसयाचे सुख येते वाटे गोड. पुढे अवघड यमदंड. ते यम काय करतात मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. बाबा रे पाऊस लय मोठा नाही घाबरू नका. घेतो उरकतो घेतो काही मोठा पाऊस नाही. जो अभंग घेतलाय त्या अभंगाचं विश्लेषण पाहायचं ना आपल्याला. कीर्तन बंद करायचंय. माझ्या माई बापानो तिथून जात असताना पहिला मुक्काम पडतो आणि त्या मुक्कामाला भूक लागते. येमाला तो जीवात्मा खायला मागतो. ये विचारतो कधी अन्नदान केलं का. नाही म्हणलं की खायला मिळत नाही. म्हणून तुझ्या माघ राहिल्या लोकांनी कोणी पूर्वजांना तुझ्या नावाने कुटका टाकलाय का कावळा उडवला का. प्रकाश भाऊ ध्यानात ठेवा. जर त्यांच्या नावाने जर अन्नदान नाही केलं तर तो आत्मा उपाशी मरतो. आणि उपाशी मेल्यावर तो काय म्हणतो या कुटुंबाला शाप देतो. काय म्हणतो शाप देतो कुटुंबाला. मनानं काहीतरी काय देतो ते. तो आत्मा या कुटुंबाला शाप देतो. काय म्हणतो बाबा रे जे माझं खातात ते माझ्या नावाने कुटका सुद्धा टाकत नाही. कावळा उडवत उष्ट्या हातानं कावळा उडवत नाही. म्हणून तो जीवात्मा शाप देतो या कुटुंबाला. इकडून अलीकडे इकडे इकडे